MBA तर झाला, पण नोकरीच्या पहिल्या दिवशी नक्की काय होतं? चला, हा रियालिटी चेक बघूया. शिक्षण तर पूर्ण झालंय, पण खरी परीक्षा तर कामाच्या पहिल्या दिवशी सुरू होते. वाटतं मॅनेजर स्ट्रॅटेजी विचारेल? नाही, पहिला प्रश्न असतो रिपोर्ट बनवण्याबद्दल. कंपनी जे फायनान्स सॉफ्टवेअर वापरते ते हाताळता येतं का हे त्यांना जाणून घ्यायचं असतं. फक्त डेटा नाही, तर त्याचं विश्लेषण करून निष्कर्ष काढणं हे महत्त्वाचं आहे. आणि या प्रश्नांवर अनेक नवीन ग्रॅज्युएट्सकडे एकच उत्तर असतं: शांतता. पण असं का होतं? MBA प्रोग्राममध्ये नेमकं काय शिकवतात ते पाहूया. MBAचा भर असतो मोठ्या गोष्टींवर, स्ट्रॅटेजी, कॉन्सेप्ट्स आणि केस स्टडीज. पण कंपन्यांना प्रत्यक्षात काय हवं असतं? आणि हाच तो फरक. एका बाजूला थिअरी आणि दुसऱ्या बाजूला प्रॅक्टिकल गरज. यालाच म्हणतात स्किल गॅप, म्हणजे जे शिकलो आणि जे करायचंय यातला फरक. आणि इथेच बहुतेक लोक अडखळतात आणि गोंधळून जातात. मग खऱ्या जगात यशस्वी होण्यासाठी काय लागतं? खऱ्या फायनान्सचा फॉर्म्युला सोपा आहे: सिस्टीम्स अधिक स्किल्स. म्हणजेच यशस्वी व्हायचं असेल तर थिअरी आणि प्रॅक्टिकलमधला हा गॅप भरावाच लागतो. तर मग प्रश्न हा आहे, नुसतं पुस्तकी ज्ञान पुरेसं आहे का?